बांगडा फ्रायची मस्त जबरदस्त अशी रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी केली होती, पण खाण्यामध्ये एकदम चविष्ट असा हा मसाला लावून मी तयार केलेली ही बांगडा फ्राय तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे तयार करा। तर हे बघा, मी बांगडा इथे घेऊन आलेली आहे आणि जरा स्वच्छ आता मी साफ करून घेणार आहे आणि धुवून घेणार आहे आणि मी अशा प्रकारे बघा कट करून घेणार आहे आणि ताजे ताजे एकदम आहेत बांगडे। हे बघा, तुम्हाला दाखवते, एकदम मस्त असे ताजे ताजे बांगडे भेटलेले होते, म्हणून ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे एकदम जबरदस्त बांगड्याची। तर इथे मी 1 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि त्याबरोबर अर्धा लिंबाचा रस यामध्ये टाकलेला आहे आणि मीठ टाकून घेऊया आपण यामध्ये चवीनुसार आणि हा मसाला मस्त असा आपण इथे मिक्स करून घेऊया। आणि जेव्हा हा मसाला मस्त मिक्स होईल तेव्हा आपण यामध्ये जी बांगडा आहे ना त्याला अशा प्रकारे लावून घेऊया। तर मध्ये मध्ये बघा मी कट सुद्धा लावून घेतलेले आहे आणि ताजे बांगडे असतात ना त्यावरती अशा प्रकारे मसाला लावून जेव्हा तुम्ही फ्राय करा ना एकदम जबरदस्त टेस्ट तुमच्या बांगड्यामध्ये येईल। तर हे बघा 5 बांगडे होते त्यावरती हा मी मसाला लावून घेतलेला आहे आणि आता मी याला फ्राय करून घेणार आहे। तर फ्राय करण्यासाठी आपण पॅन गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये टाकूया तेल। तेल आपण इथे चांगले गरम करून घेऊया। जेव्हा तेल चांगले गरम होईल त्यामध्ये आपण बांगडे टाकूया आणि मध्यम आचेवरती आपण फ्राय करून घेऊया। फ्राय करताना गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम ठेवलेली आहे आणि तेल पहिले चांगल्या प्रकारे गरम करून ठेवलेले आहे, म्हणजे जे खाली तव्यावरती चिकटायला नको मछली। आणि अशा प्रकारे हे बघा सगळे बांगडे मी यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि एकदम जबरदस्त अशी ही बांगडा फ्रायची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे, पण खाण्यामध्ये खूप 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 टेस्टी अशा प्रकारे ही बांगड्या फ्राय होते। तर नक्की तुम्ही ही रेसिपी जी आहे ना ती ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही बांगडा फ्रायची रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर फीडबॅक द्या। तर बघा एका साईडने झालेली आहे आणि खाली बघा बिलकुल लागली नाहीये। तर अशाच प्रकारे तुम्हाला करायचं आहे। जेव्हा हाय फ्लेमवरती चांगल्या प्रकारे तेल गरम होईल ना तेव्हा तुम्ही यावरती बांगडा टाका आणि त्याबरोबर मध्यम आचेवरती करा, म्हणजे जळणार सुद्धा नाही आणि एकदम मस्त असे फ्राय होतील। आणि दोन्ही साइडने बांगडे झालेले आहेत फ्राय। तर चला गरमागरम दाल राईस बरोबर सर्व करा आणि तुम्हाला बांगडा फ्रायची रेसिपी कशी वाटली जरूर कळवा। बांगडा